आळंदीत सध्या पावसाचा जोर कायम असून त्याचा मोठा परिणाम इंद्रायणी नदीवर पाहायला मिळत आहे। सततच्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीला मोठा पूर आला आहे। नदीचे पाणी वेगाने वाढत असल्यामुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाने कोणताही धोका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। इंद्रायणी नदीवरील चारही पूल सध्या वाहतुकीसाठी तात्पुरते बंद करण्यात आले आहेत। त्यामुळे आळंदीकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। नागरिकांनी तसेच भाविकांनी विनाकारण नदीकाठी गर्दी करू नये आणि पूर पाहण्यासाठी तर जीव आपला धोक्यात घालू नये असे आवाहनही करण्यात आले आहे। या दरम्यान पुराच्या पाण्यामुळे अनेक भाविक अडकून पडल्याची माहिती देखील मिळताच प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशामक दल आणि स्थानिक स्वयंसेवकांनी तातडीनं बचाव कार्य सुरू केले। अत्यंत वेगवान प्रवाह आणि प्रतिकूल परिस्थितीतही बचाव पथकांनी शर्थीचे प्रयत्न करत तब्बल 408 भाविकांची सुरक्षित सुटका केली आहे। सर्व भाविकांना सुरक्षित स्थळी देखील हलवण्यात आले असून कोणतीही यामध्ये जीवितहानी झाली नसल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। सध्या प्रशासनाकडून नदीच्या पाणी पातळीवरही सातत्याने लक्ष ठेवले जात आहे। हवामान विभागानेही पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता पण व्यक्त केली असल्यानं नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचा सल्ला पण देण्यात आला आहे। विशेष म्हणजे नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असे आवाहनही यावेळी करण्यात येत आहे। सध्याची परिस्थिती पाहता आळंदीमध्ये पूरस्थितीमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असला तरी प्रशासन परिस्थितीवरती पूर्णपणे लक्ष ठेवून आहे। बचाव कार्य सुरू असून गरज भासल्यास आणखी उपाययोजना यावेळी केल्या जाणार आहेत। परिस्थितीतील प्रत्येक घडामोडीवरती आम्ही तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहू। त्यामुळे अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लगेच फॉलो करा, यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। भेटू अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।